हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण PYQ बघत आहे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन बघत आहे आपल्या UT 2025साठी. तर आता आपण संस्कृत पेपर 1, संस्कृत पेपर 2, संहिता अध्ययन या सब्जेक्टचे आपण PYQ इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे येतं, काय तर पेपर कसा विचारला जातो, कसं आपण प्रिपेअर केलं पाहिजे सब्जेक्ट. तर आता त्याचमध्ये आता आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहोत, नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत पदार्थ विज्ञान. आता आपल्याकडे दिवस कमी येतं, लेक्चर पटापट येतील, सर्व लेक्चर येतील. तुम्हाला जसा वेळ भेटते तसा तुम्ही बघू शकता. मी माझं सर्व लेक्चर टाईम टू टाईम अपलोड करील. टाईम टू टाईम आपला 30 दिवसात आपला सर्व सिलेबस कंप्लीट होईल. तुम्ही फक्त जसं जे टॉपिक दिलेले येतं, जे टॉपिक तुमचे वीक येतं ते तसं हे करा. आता तुम्हाला मी प्रत्येक सब्जेक्टचा गाईड म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय टॉपिक करायचा तेवढं तुम्हाला मी बाउंड्री करून देत आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही आता प्रिपेअर करायला लागा. ठीक आहे. आता दिवस कमी येतं, आता पट आपल्याला पण प्रिपरेशन करावं लागेल. तर आपण टाईम न गावात आपण हे करू, टाईम वेस्ट न करता आपण टॉपिककडे बघू. ठीक आहे. तर पदार्थ विज्ञान PV 1 पेपर 1. तर आता पेपर 1मध्ये आता हे आपले 3 पेपर येतं. ठीक आहे. तर आपल्याला 8 SAQ आणि 4 LAQ. ठीक आहे. हे पॅटर्न तर सर्वांना माहीतच आहे आणि 20 मार्काचे MCQ येतात. तर आता पदार्थ आपण पहिल्यांदा मी सांगितलं होतं पदार्थामध्ये पहिला SAQ आयुर्वेद निरूपणवरील. तर आयुर्वेद निरूपणवर संख्या, व्याख्या व त्याचे प्रकार आलेला आहे. दुसरा ब्लूप्रिंटनुसार पदार्थ आणि दर्शनवर येणारे, तर दर्शनवर आलेला आहे, दर्शनवर आलेला आहे. तिसरा SAQ आपल्याला द्रव्यवर येणारे, तर आपल्याला द्रव्यवर आलेला आहे. चौथा SAQ आपल्याला गुणवर येणार आहे, तर गुणवर आला. आत्मगुण, तर्कसंग्रहानुसार गुण. आणि नंतर येते पाचवा SAQ आपल्याला येणारे कर्मवर, तर कर्मवर आला. नंतर 6वा SAQ सामान्य आणि विशेषवर येणारे, सामान्य विशेषावर आलं. नंतर जे 7वा SAQ आहे ते समवाय आणि अभाव याच्यावर येणार. तर अभाव आलेला आहे. ठीक आहे. अभाव इथं पण दिसणार आहे तुम्हाला, अभाव प्रकारांचे सविस्तर वर्णन. ठीक आहे. तर क्वेश्चन आपल्याला सेमच येणार होतं की, आणि नंतर याच्यावर येणार आहे कशावर, गुण आणि कर्मवर 8वा SAQ. तर आलं गुण आणि कर्म. ठीक आहे. तर आता नंतर LAQ कशावर येणार आहे, पहिला SAQ येणार आहे आयुर्वेद आणि दर्शनवर. तर आला आयुर्वेद, हे आयुर्वेदवर आला, हे दर्शनवर आला, हे वापस दर्शनवर, आयुर्वेद निरूपणवर आला. सॉरी, कुठं आला, दर्शनवर आला. थोडा सिक्वेन्स खालीवर झाला पण दर्शनवर आला. ठीक आहे. नंतर दुसरा LAQ आपल्याला द्रव्यावर येणार आहे, तर द्रव्यावर एक LAQ फिक्स. नंतर गुण आणि कर्मवर एक LAQ, तर गुण आणि कर्मवर एक LAQ आहे. जास्त करून गुणवर येते, कर्म SAQ साठी विचारले जाते. नंतर सामान्य विशेष आणि सामान्य विशेष सिद्धांत. सामान्य विशेष याच्यावर LAQ फिक्स आहे आणि सामान्य विशेष सिद्धांत हेच LAQ येणार आहे. तर हा फिक्स आहे, कारण की टॉपिक दुसरा कोणताच टॉपिक नाही आणि ब्लूप्रिंटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे त्याला क्वेश्चन त्यांना प्रिपेअर करावंच लागेल. आणि त्या टॉपिकमध्ये एकच क्वेश्चन आहे, सामान्य विशेष सिद्धांत प्रकारासह वर्णन करा. तर आता हे झालं आपला पूर्ण पेपर. तर हे पेपरचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता. पेपर तुमच्या समोर राहील. हे 3 पेपरमध्ये जेवढे क्वेश्चन्स येतात एवढे जरी प्रिपेअर केले तरी एकदम सोपं आहे. आता तुम्हाला सर्व माहीत झालं की वेटेजनुसार आपला ब्लूप्रिंट फॉलो होते. तिन्ही इयरला ब्लूप्रिंट फॉलो झाली, तर यावर्षी पण नक्की ब्लूप्रिंट फॉलो होणार म्हणजे होणार. फक्त लास्ट इयरला फक्त एक क्रियाशारीरचा पेपर 2 जो होता तो थोडासा ऑड आला होता, पण इतका पण ऑड नव्हता आला. पेपर 1 एकदम इझी आला होता, तर पासिंग एकदम त्याच्यामध्ये पण पासिंग झालेली आहे. आणि पेपर 2 एकदम आउट ऑफ सिलेबस पण नव्हता आला, सिलेबसला अनुसरूनच आला होता. फक्त ब्लूप्रिंट थोडीशी त्यानं फॉलो नव्हती केली, काही क्वेश्चनमध्ये केली, काही क्वेश्चनमध्ये नव्हती केली. तर घाबरायचं काही कारण नाही. माझ्यासोबत व्यवस्थित प्रिपेअर करा, कोणताच विषय तुमचं बॅक नाही लागणार. ठीक आहे. तर आता आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन हे मी ॲनालिसिस करून जे सांगते ते सर्व तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्यालाच अनुसरून आपण हे करते. जसं मी सांगतो त्या पद्धतीने प्रिपेअर करसाल तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आता सर्व टॉपिक तर आपण कव्हर करू शकत नाही, पण जे जसं सांगतो त्या पद्धतीने प्रिपेअर करा. तुमचा पदार्थ विज्ञान तुमचा बॅक लागतच नाही. एकदम सोपा सब्जेक्ट आहे, एकदम सोपा, जास्त काही ऑड क्वेश्चन येत नाही. एकदम मेंटेनवाला पेपर येते, जास्त हार्ड येत नाही. जसं क्रिया आणि रचना थोडेसे हार्ड येतात. संस्कृत सगळ्यांना हार्ड वाटते, आहे इझी पण हार्ड वाटते. मुलं थोडेसे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. पण आणि संहिता अध्ययन एक कसा थोडासा वास्ट आहे, तर ते लेंदी आहे. इझी आहे बट लेंदी आहे, तर त्याच्यामुळे थोडं प्रत्येक पण पदार्थ विज्ञान इझी पण आहे
आणि व्यवस्थित पण प्रश्न विचारतात, सोपे प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर आता सामान्य व विशेष सिद्धांत, लक्षण व प्रकार हे आपल्याला, आणि त्याच्या आयुर्वेदात महत्त्व. आयुर्वेदात महत्त्व आपल्याला प्रत्येक टॉपिकचे करायचे. प्रत्येक टॉपिकचं आपल्याला आयुर्वेदात काय महत्त्व आहे ते माहिती असलं पाहिजे. आपल्या भाषेचं कसं आपल्याला लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला कोणत्या पण टॉपिकमध्ये, कोणत्या पण प्रश्नामध्ये SAQ असो, LAQ असो, त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येते. ठीक आहे. तर आता पहिला LAQ आपल्याला प्रिपेअर करायचा, सामान्य विशेष सिद्धांत व लक्षण. हे आपल्याला आयुर्वेदानुसार पण करायचं आणि तर्कसंग्रहानुसार पण करायचं. इथं आपल्याला सामान्य विशेष सिद्धांत तर्कसंग्रहानुसार विचारलेलं आहे याच्यामध्ये आपल्या 2024च्या याच्यामध्ये. तर आपल्याला 2024मध्ये आपल्याला तर्कसंग्रहानुसार विचारलेलं आहे. पण तर्कसंग्रहानुसार मध्ये फक्त डिफरन्स कुठे येते? डिफरन्स फक्त येते सामान्यमध्ये. सामान्याचे परसामान्य आणि अपरसामान्य असे 2 प्रकार पडतात. विशेष वापस द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य. ठीक आहे. सॉरी, गुणविशेष, द्रव्यविशेष, गुणविशेष आणि कर्मविशेष. ठीक आहे. तर तेव्हा एकदम इझी LAQ आहे, इझी क्वेश्चन आहे. फिक्स 10 मार्क येतं याच्यामध्ये. जसं सांगतो मी, हे तुम्हाला एक सॅम्पल क्वेश्चन लिहून दाखवेल की कसं आपण प्रिपेअर करायला पाहिजे. त्या हिशोबाने लिहिसाल म्हणजे तुम्हाला 10 पैकी पण हा फिक्स क्वेश्चन आहे. या 10 पैकी आपल्याला 8 ते 9 मार्क आपल्याला इझिली भेटून जातात. 9 मार्क थोडे कठीण येतं, पण 8-8.5 पर्यंत व्यवस्थित येतं. कारण की वेळेवर आपलं थोडंफार मागं पुढं होते, प्रत्येक पॉईंट आपल्याला आठवत नाही. तर इट्स ओके. 7-8 मार्क पण खूप येतं LAQच्या मानानं. ठीक आहे. जे हातातले मार्क आहेत ते गमवायचे नाही. आता दर्शन, व्याख्या, प्रकार. दर्शनाची व्याख्या आपल्याला आली पाहिजेत, त्याचे प्रकार माहीत पाहिजेत. प्रकाराचे आस्तिक, नास्तिक, मग तिच्यात आस्तिकमध्ये 6 येतात, नास्तिकमध्ये 3 येतात, ते आपल्याला माहीत पाहिजेत. तर आता लास्टच्यात पाहिलं तर योग दर्शन आलेलं आहे आपल्याला, सांख्य व योगचं तुलना आलेलं आहे SAQमध्ये. सर्व दर्शनकारांची नावं लिहायला विचारलेली आहे. नंतर इथं पण दर्शन, व्याख्या, प्रकार लिहून जैन दर्शन विचारलेलं आहे. नंतर आपल्याला सिद्धांत व्याख्या लिहून सिद्धांत प्रकार लिहिलेला आहे. कारण की दर्शन आणि आयुर्वेद निरूपणवर LAQ आहे ना, तर 1 वर्ष LAQ याच्यावर आला, आयुर्वेदवर आला. नंतर इथं काय आलं, दर्शनाचे प्रकार, सांख्य व इथं वैशेषिक विचारलं. इथं त्यानं वैशेषिक दर्शन विचारलं फक्त. ठीक आहे. तर सर्वात मेन दर्शन कोणते? तर मेन दर्शन येतं आपले आस्तिकमध्ये सांख्य, तसे तर सर्वच येतं. सांख्य, योग आणि न्याय हे थोडेसे मोठे तर लेंथ देतं, पण व्यवस्थित जर का समजून घेतले, मी नोट्स काढलेले आहेत, नोट्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर त्याच्यात एक पॅटर्न आहे, पॅटर्ननं स्टडी केला तर व्यवस्थित होते. आता पुस्तकात तर सर्व दिलेलं आहे, पुस्तकात भरपूर माहिती दिलेली आहे, पण तुम्ही LAQसाठी तुम्हाला माहीत पाहिजेत ना की LAQ येणार आहे, SAQ येणार आहे, कोणत्या टॉपिकवर कसं प्रिपरेशन करायचं. LAQ आला तर कसं त्याला कोणते पण 2 हे करतील, तुम्हाला 2 दर्शन विचारतील. ते LAQसाठी 1 विचारलं तर SAQसाठी. पण 1 LAQ आणि 1 SAQ फिक्स आहे ना, 15 मार्क तर फिक्स आहेत ना. तर दर्शन टॉपिक तर एकदम इझी आहे. योग दर्शन आणि याच्यात बौद्ध दर्शन काऊन इम्पॉर्टंट यावेळेस? कारण की त्याने योग दर्शन विचारलेलं नाही, आणि नास्तिक दर्शनमध्ये त्याने हे विचारलेलं आहे, काय म्हणतात तिथं, जैन दर्शन विचारलेलं आहे. तर ते बौद्ध किंवा चार्वाक विचारू शकतात. तर बौद्धचे जास्त चान्सेस येतं विचारायचे. ठीक आहे. बौद्ध दर्शनमध्ये कारण की ते त्यानं काहीतरी हे सांगितलेलं, अष्टांग मार्ग सांगितलेले, तर काहीतरी आहे ते अष्टमध्ये, तर ते आपण बघू शकतो. ठीक आहे. म्हणून योग दर्शन आणि बौद्ध दर्शन हे तर फिक्स करूनच द्यायचं. बाकी काही करू न करू, पण योग आणि बौद्ध दर्शन, तसे तर सर्व दर्शन करायचे, पण योग आणि बौद्ध मला माझ्या हिशोबानं ते जास्त वेटेजवाले येतं ॲनालिसिस करून. ठीक आहे. नंतर आता द्रव्य लक्षणमध्ये आपल्याला आकाश महाभूत दोन पेपरला विचारलं, 5 महाभूत येतं, तर ते परत आकाश महाभूत चान्सेस कमी येतं. पृथ्वी महाभूत एकदा विचारलेलं आहे, म्हणून तेज किंवा आपचे चान्सेस येतात करायचे आपल्याला. आता वेटेजनुसार आपल्याला तसं पाहायला गेलं तर तेज, आप, पृथ्वी आणि आकाश हे सर्व महाभूत आपल्याला इम्पॉर्टंट येतं. पण तेज आणि आप थोडेसे वाचून सर्व जायचे, पण हे याच्यावर थोडं जास्त ध्यान द्यायचं. ठीक आहे. फिक्स येईल की 5च्या 5 केले तर बेस्ट. ज्याच्याकडून पाठांतर होत असेल त्यानं तर सर्व दर्शन करायचे आणि सर्व महाभूत करायचे. काहीच नाही, एकदम व्यवस्थित आहे, एकदम सिम्पलमध्ये. जर का तुम्ही लक्षात ठेवलं, मी ज्या पॅटर्नला सांगतो त्या पॅटर्न लक्षात ठेवलं, तुम्हाला कोणता पण महाभूत लिहिता येते. कोणता पण महाभूतमध्ये तुम्ही आरामात 1.5-2 पेज लिहू शकता. ठीक आहे. काही अडचण नाही, एकदम इझी. नंतर गुणलक्षण वर्गीकरण, सामान्य गुण, गुरुवादी गुण. सामान्य आणि आता गुणमध्ये सामान्य गुण आणि गुरुवादी गुण हे इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे. सामान्य गुणमध्येच गुरुवादी गुण, परादी गुण येतात. गुणवर कसं आहे माहिती आहे का, याचं पण वेटेज आहे, काय म्हणतात, 1 SAQ 1 LAQ म्हणजे 15 मार्काचं वेटेज आहे. तर म्हणून गुण आणि कर्म हे करायचंच आपल्याला. ठीक आहे. नंतर येते अभाव. फिक्स
SAQ, अभाव, लक्षण व प्रकार, तिन्ही इयरला आलेला आहे आणि समवाय अभावावर क्वेश्चन आहे. तर अभाव, लक्षण व प्रकार येऊ शकते, पण 3 वर्ष लगातार अभाव, लक्षण व प्रकार आलेला आहे. तर हे करायचं, बट अंडर एस्टिमेट नाही करायचं. ब्लूप्रिंटनुसार समवाय पण येते SAQसाठी, तर आपण समवाय पण प्रिपेअर करायचं. समवायचा थोडासा छोटासा टॉपिक आहे समवायचा, तो प्रिपेअर करून द्यायचा. बट अभाव, लक्षण व प्रकार आपल्याला आलेच पाहिजे. ठीक आहे. ते प्रागभाव, संसर्ग भाव आणि अन्यता भाव असं 2 अभावाचे प्रकार येतं, ते आपण बघू शकतो. ठीक आहे. नंतर आत्मलक्षणे, चर्कोक्ता आणि तर्कसंग्रह हे करून द्यायचं. इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सगळीकडे कामी पडते. ठीक आहे. काय आत्मलक्षणे इम्पॉर्टंट आहे. नंतर कर्मलक्षणे, तर्कसंग्रहानुसार कर्मलक्षणे व प्रकार आणि आयुर्वेदानुसार पण वाचून घ्यायचं. ठीक आहे. नंतर दिशा, लक्षण, प्रकार व आयुर्वेदातील महत्त्व. दिशा तर करूनच जायचं. दिशा निरूपण एकदम इझी आहे, जास्त काय अवघड नाही, एकदम इझी तुम्ही करू शकता. 10 दिशा सांगितलेल्या होत्या. आपल्याला पण 10 दिशाचे नाव माहीतच येतं आणि त्याचे आयुर्वेदात महत्त्व की बा या आपल्याला नॉर्मल तर आपल्याला पण माहीत असते की बा इकडं तोंड, दक्षिणेकडं तोंड करून झोपू नका, असं नका करू, तसं नका करू. आता रसशास्त्र विषय येते सेकंड इयरला, तर आपल्याला प्रत्येक तिच्या दिशेचं खूप महत्त्व आहे, कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे. तर असे 2-4 तुम्ही नॉर्मल डेली लाईफमधले जरी उदाहरणं सांगितले आयुर्वेदातील महत्त्व, तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. एकदा वाचून घेतलेला असला टॉपिक की तुम्ही व्यवस्थित पेपरात, असं नाही की तुम्ही पुस्तकातलीच भाषा लिहिलं, तुम्ही स्वतःच्या मनानं जरी लिहिलं, स्वतःच्या भाषेत जरी लिहिलं, फक्त मुद्द्याला अनुसरून लिहायचं. दुसरीकडलं विचारलं दिशा तुम्ही वेगळं काही सांगतात तसं नाही चालणार. फक्त तुम्ही व्यवस्थित लिहा, तुम्हाला मार्क भेटतात. नंतर येते कालचे लक्षण व प्रकार, कालचे लक्षण, महत्त्व आणि प्रकार हे करू शकतो. आणि नंतर बाकीचे जे 3 येतं ते असं दर्शन तुम्ही इथं प्रिपेअर केलं तर दर्शन तुमचं इथं होते. आयुर्वेद पदार्थ या LAQमध्ये प्रिपेअर करता SAQ होऊन जाते आणि गुण तर तुम्ही इथं करतच आहे प्रिपेअर, तर गुण SAQ पण कवर होऊन जाते. आणि जर का वेटेज बघितलं तर LAQमध्ये आयुर्वेद दर्शन, सेकंड द्रव्य, तिसरं गुणकर्म, सामान्य विशेष. सामान्य विशेषवर तर हा फिक्स आहे, याच्यात काही प्रॉब्लेमच नाही, हे तुम्ही करूनच जा डोळे बंद करून. तर पेपर 1 एकदम इझी, काही अवघड नाही. आता तुम्हाला तुमच्यासमोर एवढं दिलेलं आहे, तुम्ही फक्त एवढं जरी करून गेले तरी तुमच्या आरामात पेपर 1ची पासिंग होऊन जाते. कारण की तुम्ही MCQमध्ये पण 20 पैकी 20 नाही पडत कोणालाच, 10-12 तर पडतात. तिथून 10-12 आपल्याला इथून 40 मार्क घ्यायचे, इथून 40 मार्क घ्यायचे आरामात. तुम्हाला फिक्स माहिती आहे 4 हे क्वेश्चन येणार, तर हे 4 क्वेश्चन करून द्यायचं, 40 पैकी 20 तर आरामात भेटतात. इथून 40 पैकी 20 घ्यायचे, हे 8 सॉल्व्ह करायचे, इथून 20 मार्क घ्यायचे मोकळे. बाकी हे जर का व्यवस्थित प्रिपेअर केलं तर इथून जास्त मार्क आले तर मग इथं तुम्ही थोडंसं फ्री राहू शकता. बट आपल्याला अटेम्प्ट सर्व क्वेश्चन करायचे, कारण की थिअरी पेपरमध्ये कसं ते कमी मार्क, पूर्ण मार्क देत नाहीत आपल्याला. मार्क तुम्हाला पण माहिती आहे 10 पैकी 10 कोणाला भेटणार नाही, तर 10 पैकी 7 ते 9च्या रेंजमध्येच भेटणार येतं चांगलं लिहिणाऱ्याले. मार्क भेटतात तसे 5 आणि 9 अटेम्प्ट केलं, थोडंसं कमी लिहिलं तर मार्क तर भेटतात. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर हे थोडंसं LAQचे टॉपिक येते हे 4. नंतर हे SAQमध्ये आयुर्वेद निरूपण सेकंड, हे सर्व तेच ब्लूप्रिंटनुसार दिलेलं आहे. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन येतं. यामध्ये पण पॅटर्न टेस्ट ठेवायचं. आपल्याला पहिल्यांदा मोस्ट कॉमन LAQ, जे कॉमन LAQ येतं ते मी इथं दिलेलं येतं, पहिल्यांदा ते प्रिपेअर करायचे. नंतर जे फिक्स SAQ येतं, फिक्स SAQ ते प्रिपेअर करायचे फिक्सवाले. नंतर जे एक वेळास या तिन्ही पेपरमध्ये जे एक वेळेस विचारलेले असतील ते LAQ प्रिपेअर करायचे. जे वन टाईम विचारलेलं तर ते रिपीट व्हायचे चान्सेस येतं, ते प्रिपेअर करायचे. नंतर SAQ प्रिपेअर करायचे जे वन टाईम विचारलेले येतं. आणि हे सर्व प्रिपेअर केल्यावर जर का वेळ मिळाला तर बुक वाचायचं. कशासाठी बुक वाचायचं? फक्त मग याच्यासाठी MCQच्या दृष्टीनं वाचायचं, थिअरी नाही वाचायची त्याची. MCQच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे, तेच वाचायचं. ठीक आहे. हे झालं आपलं दर्शनवर. तर हे पदार्थ विज्ञानचा पेपर 1 एकदम इझी आहे, काही घाबरायचं काम नाही, व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करा. बाकी याच्यावर जे डिटेल हे सर्व एक्सप्लेनेशन आहे, हे कसं लिहायला पाहिजेत, काय लिहायला पाहिजे ते आपण घेऊच. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण सर्व विषयाचं तुम्हाला काय करायला पाहिजे ते माहीत असलं, कसा पेपर विचारतं ते माहीत असलं म्हणजे तुम्ही फ्री राहता, की तुम्हाला भीती येत नाही मनात. ठीक आहे. चालते, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता पदार्थ विज्ञान सेकंड पार्ट बघू. ठीक आहे.